श्री नर्मदा पुराण अध्याय 103 भाग 3 अगोदरच्या 2 नंबर भागामध्ये आपण बघितले की चंद्राचा जन्म ब्रह्मरूपात झालेला आहे आणि दुसरा जन्म दुर्वास ऋषी यांचा झाला तो श्री महेश्वरांच्या रूपात झालेला आहे। आत्री ऋषींचे अनुसेयेचे द्वितीय पुत्र दुर्वास हे ऋषींमध्ये तप करत होते। ते प्रलयावस्थेत रुद्रभाव प्राप्त करतात। हे सुंदरी त्या दुर्वासांनी इंद्राला सुद्धा शाप दिला आहे। दुर्वासांच्या रूपात दुसऱ्या पुत्राचीही उत्पत्ती मी तुला सांगितली। तिसरा पुत्र दत्तात्रयांच्या रूपात भगवान मधुसूदन जगतव्यापी जगन्नाथ स्वतः साक्षात जनार्दनच झाले आहेत। हे महेश्वरी हे 3 देव अनुसेयेचे 3 पुत्र आहेत। वरदानामुळेच ते 3 देव पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत। हे पार्थ, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर पुत्रप्राप्ती होण्यासाठी हे तीर्थ अनुसेयेद्वारा स्थापित झाले आहे। सर्व पापांचा क्षय करणारे हे श्रेष्ठ तीर्थ आहे। श्री मार्कंडेय म्हणाले, मृत्यूलोकात श्री नर्मदाविषयी एक अजून कथानक आश्चर्य वाटण्याजोगे आहे। राजा ब्राह्मणाची भ्रूण हत्या नष्ट झाली। राजा युधिष्ठिरने विनवले, हे निष्पाप ब्राह्मण श्रेष्ठ दुःखार्ता ब्राह्मणाचा इहलोकात सर्व पाप हरण करणारा तो इतिहास मला सांगावा। तेव्हा मार्कंडेय ऋषी सांगू लागले आणि शंकर सांगू लागले, सुवर्णशिलक नावाच्या गावात गौतमी वंशी उत्तम कुलीन गोविंद नावाचा एक शेतकरी भार्या व पुत्रासह राहत होता। तो परिवारासह सदा कृषी कार्यात मग्न होता। एकदा तो लाकडांनी गाडी भरून घरी जात होता। भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने एकट्यानेच लाकडे त्वरित फेकली। पित्याचा आवाज ऐकून त्याचे मूल रांगत तेथे आले, पण गोविंदाने घाईघाईत त्याला पाहिले नाही। बिचारे मूल लाकडांनी आच्छादले। तहानेने व्याकुळ झाल्यामुळे तो त्वरित घरात गेला आणि बैल जुंपलेली गाडी त्याने दारातच सोडली। त्याची पत्नी त्याचा स्वभाव ओळखून होती, तसेच त्याला वश होती। मूल पडले, त्याचे मस्तक लाकडांनी फाटले तरी दीनतापूर्वक एक शब्दही न बोलता तिने मुलाला चुपचाप झोळीत ठेवले। हे राजा, मग ती प्रतिव्रता प्रिय पतीची सेवा करू लागली। त्यानंतर तिने स्नानादी करून भोजन शयनादी व्यवस्था केली। पतीची व्यवस्था पूर्ण झाल्यावर ती हळूहळू मुलाला उठवू लागली, तेव्हा मूल उठले नाही, झोपलेलेच होते। तेव्हा तिने ते मृत झाल्याचे जाणले। ती दीनपणे रडू लागली व बेशुद्ध झाली। तिच्या रडण्याचा आवाज ऐकून गोविंदाचे मन व्याकुळ झाले। हे काय झाले हे असे म्हणत तोही जमिनीवर कोसळला। हे राजा, ते दोघेही केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत जमिनीवर पडले। जोरजोरात श्वासोश्वास सोडत ते विलाप करू लागले। आता अंगणात क्रीडातूर असलेला कोणता पुत्र पाहू? हे पुत्र, तुझ्यामुळे विदीर्ण झालेले हृदय मी कसे शांत करू? तुझ्या जन्मापर्यंत यश, अक्षय, कुलसंतती पाहिल्यानंतर आता मी ऋणरहित होऊन परमगती प्राप्त करू शकेन का? प्रिय पुत्र, या दीनवृद्धाची तूच गती आहेस। तुझ्यासहित विचारात घेतलेले सारे मनोरथ निष्फळ झाले। हे प्रिय पुत्र, या व्याकुळ दीनपुत्र बांधवरहित रडणाऱ्या जमिनीवर पडलेल्या निज मातेचे रक्षण कर। पुन्हा नावाच्या नरकापासून पित्याचे पुत्र रक्षक करतो, त्यामुळेच ब्रह्माद्वारा तो पुत्र संबोधिला जातो। पुत्राविना घर रिक्त जाणवते, विना बांधव दिशा शून्य वाटते। लोक असत्य सांगतात की चंदन सर्वात शीतल असते। पुत्राच्या अंगाचा स्पर्श चंदनापेक्षा शीतल असतो। पित्याची दाढी पकडून खेळणारा, धुळीने माखलेल्या शरीराच्या मांडीत बसलेला पुत्र पुण्यहीन पाहू शकत नाही। जगात वीणा नावाच्या वाद्याचा स्वर अतिशय सुस्वर मानतात, पण पुत्राच्या रडण्याचा आवाज त्याहूनही अधिक आनंददायी असतो। समजूतदार लोक पशुपक्षी, कावळे, पशुयोनी त्या सर्वात पुत्राला प्रिय मानतात। मासे, घोडे, कासव, मगर आदीसुद्धा पुत्राच्या उत्पत्तीने प्रसन्न समुदाय एकत्रित होऊ केला होता। इंद्राच्या स्थानी स्थिर राहून यासाठीच त्याच्या आसनाचे प्रोक्षण केले होते। हे पांडव, स्वर्गसुख पुत्रापेक्षा वेगळे नाही। या कारणास्तव पुत्रप्राप्तीसाठीच राजा दशरथाने उत्तम यज्ञ केला होता। त्या यज्ञाच्या प्रभावामुळेच त्याने राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे पुत्र झाले। ज्या अमित तेजस्वी परशुरामाने कार्तवीर्य सहस्र अर्जुनाला पराजित केले, तो परशुराम 8 वर्षीय श्रीरामाकडून पराजित झाला। एकट्या श्रीरामाने शत्रूंना पराभूत करणाऱ्या वानर बालीला ठार केले। श्री ब्रह्मदेवाच्या पंतू रावणाला पाहून त्रैलोक्य कापत होते, पण तो बंधुबांधवांसहित श्रीरामाकडून मारला गेला।
अशा प्रकारे पुत्रांशिवाय मनुष्य लोकात सुख नाही. ज्याचा श्रीसंग वंशासाठी, ज्याची वाणी धर्मासाध्य स्वर्गासाठी, ज्याचे शुद्ध अन्न ब्राह्मणासाठी आहे, ते निश्चितच स्वर्गात निवास करतात. असे समजावं की ब्रह्महत्या व अश्वमेध यज्ञापेक्षा महान कोणते पाप पुण्य नाही. तसं पाहिलं तर पुत्र उत्पत्ती आणि विपत्तीपेक्षा महान कोणते सुख दुःख नाही. मी आता काय सांगू, पुत्राविना सुख नाही. अशा प्रकारे तो गोविंद पुन्हा पुन्हा अनेक प्रकारचे दुःखमय विलाप करत होता. लोकांनी खूप आश्वासने दिल्यावर ब्राह्मण पुत्राला घेऊन बाहेर निघाला. तिथे विधीपूर्वक कर्माने त्या बालकाचा अंतिम संस्कार करून दुःखाने व्याकुळ होऊन घरी येऊन दोघे राहू लागले. युधिष्ठिर जेव्हा रात्र झाली तेव्हा गोविंद पुत्रा शोकाने पीडित होऊन जमिनीवर झोपला. त्यावेळी दुःखपीडित पतीला पत्नीने किड्यांच्या राशीत पडलेले पाहिले. ती त्या पतीला या प्रकारे पापयुक्त पाहून महादुःखात बुडाली. अशा प्रकारे दुःखमय अवस्थेत सारी रात्र निघून गेली. पशुपालनाने घरून गाई म्हशींना मुक्त करून वनात नेले. जंगलात सर्व गाई म्हशींना चरवायस सोडून तो पुन्हा घरी आला. पशुपालनाने ब्राह्मण गोविंदाला सांगितले, हे स्वामी, जोपर्यंत मी भोजन करतो तोपर्यंत तुम्ही जंगलात जाऊन गाई म्हशींचे रक्षण करा. तेव्हा तो ब्राह्मण त्वरित गाई म्हशींचे राखण करण्यासाठी गेला. तिथे त्याने गाई म्हशींना पाहिले नाही. शेती समोरून पळत पळत तो ब्राह्मण ऐरंडी श्री नर्मदा तटावर पोहोचला. गाई म्हशींच्या पाठोपाठ त्याने त्या संगमाच्या जलात प्रवेश केला. अति तहानल्यामुळे त्याने तेथील जल सेवन केले. तहान भागल्यावर थोडे अधिक जल प्रशान केले. जलाने नेत्र शुद्ध करून तो संध्याकाळी घरी लोटला. भोजन करून दुःखित होऊन तो रात्री पुन्हा झोपी गेला. शोक व भ्रमाने निराश होऊन तो निद्राधीन झाला. युधिष्ठिर राजा मध्यरात्री त्याच्या पत्नीने निज पतीचे शरीर काही जागी कुर्मीने लपटलेले तर काही जागी कुर्मी रहित पाहिले. तेव्हा त्या आश्चर्ययुक्त गुणवती पत्नीने भयभीत चित्ताने त्या ब्राह्मणाला त्याच्या पापासंबंधी निवेदन केले. पत्नी म्हणाली, 5 दिवसापूर्वी तुम्ही जेव्हा लाकडे फेकत होता तेव्हा घरामागून आलेला पुत्र तुमच्या द्वारा अज्ञानाने मारला गेला. ते गुप्त घोर पाप मी तुम्हाला सांगितले नाही. ते पाप गुप्त ठेवल्यामुळे मी रात्रंदिवस जळते आहे. मी न तुमचे शरीर सुखपूर्वक पाहते, न शरीराचे शारीरिक सुख पाहते. निद्रा व तुमच्यासह सुख उपभोगाचे शमन झाले आहे. मनुस्मृतीत महर्षीद्वारा हा श्लोक सांगितला जातो. ज्याच्या स्मरणाने माझे दुःख शांत होत नाही. सांगितल्याप्रमाणे धर्म नष्ट होतो, पण गुप्त ठेवल्यास धर्माची वृद्धी होते. लोक परलोकात हाच नियम आहे. अशा प्रकारे पापसुद्धा सर्वांना सांगितल्यावर नष्ट होते, पण गुप्त ठेवल्यास ते वाढते. रात्री विचार करता करता मी भयाने व्याकुळ झाले. किड्यांमध्ये तुम्हाला पाहिल्याचे मी तुम्हाला सांगू. आज पुन्हा बालकाच्या हत्येने उत्पन्न किड्यांनी व्याप्त असे तुम्हाला पाहिले. ते काही ठिकाणी तुम्हाला चावत आहेत तर काही ठिकाणी जवळजवळ नष्ट झाले आहेत. याचे वारंवार स्मरण करून विचार करते, पण लक्षात येत नाही की यामागील कारण काय आहे. तेव्हा तुम्हाला विचारते, तुम्ही सांगा. तलाव अथवा कोणती तरी नदी, तीर्थ वा देवपूजन आधी जिथे कुठे तुम्ही गेला असाल तर त्याचाच हा प्रभाव आहे, अन्य प्रभाव नाही, असे माझे मत आहे. तेव्हा हे भरतवंश उत्पन्न राजश्रेष्ठ असे सांगितल्यावर पत्नीने ब्राह्मणाला सांशक होऊन दिवसाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला. आज मी गाई म्हशींसाठी एरंडी संगमावर गेलो. तिथे नाभीपर्यंत जलात जाऊन जल प्यालो. आज मी अन्य कोणते तीर्थ, नदी वा तलाव जाणत नाही. हे सुंदरी, मी तुला खरोखरच सांगतो. हे सर्व कळल्यावर ती सुंदरी उपवास करू लागली. काही काळानंतर तो ब्राह्मण पत्नीसह एरंडी संगमावर गेला. तिथे सुंदर पवित्र जलात स्नान करून भगवान सूर्याला प्रणाम करून उमादेवीसहित देवी शिवशंकराला त्याने स्नान घातले. पंचगव्य, गंध, चंदन, माला आदी धूप आणि नैवेद्याने वेदत्रयी स्वरूप लिंग आणि मंगलमय देवी कात्यायनीची पूजा करून पतीसह पतिव्रतेने रात्री जागरण केले. हे भरतवंश राजा त्यानंतर निर्मळ प्रातःकाळी प्रयत्नपूर्वक गोविंद गोदान, सुवर्णदान, वस्त्र, अन्नदान आणि यथाशक्ती श्रेष्ठ ब्राह्मणाची पूजा केली. राजा तो ब्राह्मण पापरहित होऊन निज पत्नीसह घरी परतला. अशा प्रकारे जो भक्तिपूर्वक हे गोविंदाचे उत्तम व्याख्यान श्रवण व पठण करतो त्याच्या गर्भहत्या व बालहत्येपासून उत्पन्न होणारे पाप नष्ट होते.
प्रलयापर्यंत शिवलोकात क्रीडा करतो. हे श्रेष्ठ राजा, जो आश्विन व चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला उपवास करून जितेंद्रिय होऊन सात्विक भावनेने शिव मंदिरात निवास करतो. त्रिशूळधारी श्री त्रिनेत्री शिवशंकराचे ध्यान करत हंसाचा वध करणाऱ्या शंख व चक्र गदाधारी पक्षीराज गरुडारूढ त्रैलोक्याला वरदायी श्री विष्णूंचे हंसासनावर स्थित चतुर्मुख सर्व सृष्टीकर्ता कमलाकार श्री ब्रह्मदेवाचे ध्यान करतो. शिवाय त्या उत्तम तीर्थावर रात्री निवास करतो. त्यानंतर अष्टमी तिथीला प्रातःकाळी सर्व दोषरहित ब्राह्मणाचे पूजन करतो. तर सर्व अवयवांनी सर्व शास्त्रात निपुण नित्य विद्याभ्यासात तत्पर निज भार्येवर प्रेम करणारे श्राद्ध दान तसेच व्रतात योग्य अशा ब्राह्मणाचे अति प्रेमाने पूजन करून हे पांडुपुत्र तिथे पितृपूजन देवपूजन करतो आणि एरंडी संगमाच्या पिंडदान करतो, तर्पण करतो. तो त्वरित प्रेत भावनातून मुक्त होतो. तिथे मनुष्याने निरंतर अन्नदान द्यावे. हे कुंतीपुत्र, नांगराबरोबर शुभ लक्षणांनी युक्त ओझे वाहण्यात समर्थ पुष्ट बैल द्यावे. द्रोणाच्या संख्येने परिमित धान्य द्यावे. भूषणांनी भूषित वासरासहित दुभती श्वेत वर्ण तरुण अथवा लाल रंगाची कृष्ण कपिला गाय दूध काढण्याच्या कास्यपात्रासहित, शिवाय सोने अथवा चांदीच्या खुरांनी युक्त सोन्याचे शिंग असलेली सवत्स गाय उत्तम ब्राह्मणाला देऊन म्हणावे, जगत स्वामी श्री शिवशंकर, श्री विष्णू व श्री ब्रह्मा माझ्यावर प्रसन्न व्हावेत. संसाराचे रक्षण करणारी गोमाता माझा उद्धार कर. हे कुंतीपुत्र, तिथे स्त्रिया पुत्रार्थ एरिंड संगमात चतुर्वेदाच्या रुद्रसूक्तांनी स्नान घातल्या जातात. जिथे 4 ब्राह्मणांनी व 2 उत्तम योग्य ब्राह्मणांनी सुद्धा स्नान कर्म करावे. एका जलाच्या घड्याने दोघांवर अभिषेक करावा. ज्योतिर्विद 1 ब्राह्मण अथवा सोमवेदाचे गायन करणाऱ्या ब्राह्मणा करवी ही स्नानक्रिया करावी. पंचरत्नासहित सुगंधित जलाने भरलेला सर्व औषधांनी मिश्रित आम्र अथवा पिंपळ पानांनी शोभित श्वेतवस्त्रांनी लपेटलेला सफेद चंदनाने भूषित शुभ्र पुष्पांनी वेढलेला असा घडा सिद्ध करून पुत्रार्थी उत्तमाचार्याद्वारा कास्यपात्रात मध्यभागी ठेवावा. अंगवस्त्र आभरण आदी सर्व त्यागण्या योग्य मंडलात ठेवावे. त्यानंतर स्वसिद्धीसाठी श्री सूर्यनारायण तसेच शंकर स्वरूपाचार्यांना प्रणाम करून देवीच्या उत्तम भुवनात मधुर भोजन द्यावे. ब्राह्मणाला उत्तम फळे, छत्री, तांबूल, पदत्राणे, गाडी आदी दान करावे. असे करणारा दुःखरहित होतो. तो प्रलयापर्यंत सूर्यलोकात क्रीडा करतो. तिथे केलेले दान करोडपट होते. ज्या प्रकारे सर्व नद्या समुद्रात विलीन होतात त्या प्रकारे मनुष्याचे सर्व पाप एरंडी संगमात नष्ट होते. बाण सोडल्यावर तो जितक्या दूर जाऊन पडेल तितकी भूमी तीर्थक्षेत्रे मानली जाते. हे राजा, एरंडी संगमात भ्रूणहत्या व बालहत्ये समान सर्व पाप नष्ट होते असे श्री शंकराने सांगितले आहे. राजश्रेष्ठ त्या तीर्थात देहत्याग करणारा उत्तम लोकात सुखद भोग भोगतो. कावळे, बगळे, कबूतर, घुबड आणि पशु संगमाच्या जलाच्या स्पर्शाने उत्तम गती प्राप्त करतात. तसेच वृक्षांना सुद्धा उत्तम गती प्राप्त होते. जे योगीजन ब्रह्मपदाच्या तत्त्वज्ञानाने गती प्राप्त करता, ज्यांनी एरंडीचे दर्शन घेतले आहे, मन्मथेश्वराचे महादेवाचे दर्शन घेतले, त्याच्यावर क्रोधित होऊन यमराज तरी काय करू शकतात. यमराजही सौम्य होऊन त्याचे कल्याण करतात. जे संगमातून निघालेली माती नित्य शरीराला लावतात त्यांची भ्रूणहत्या पाप निसंदेह नष्ट होते. एरंडी श्री नर्मदा संगमात लोटांगण घालणारा मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊन शोक व दुःखरहित पद प्राप्त करतो. आश्रमात राहून जो एरंडी श्री नर्मदाचे संगमाचे कथन करतो तो पूर्णतया पापमुक्त होतो. हे सत्य भाष्य श्री शंकराचे आहे. एरंडी वृक्षाचा अग्रभाग पाहिल्यावर मनुष्य निज पापातून विमुक्त होतो. जे या पुण्यतीर्थाचे वर्णाचे पठन करतात व भक्तिपूर्वक श्रवण करतात ते सुद्धा पापमुक्त होतात. राजा, हे सर्व एरंडी संगमाचे महात्म्य मी तुला सांगितले. पुढे सर्व पाप विनाशक अन्य तीर्थाचे वर्णन करेन, ते लक्षपूर्वक ऐक. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एरंडी संगम तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 103वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय. गुप्त ठेवल्यावर किती सांगायचं काय
दुःख कसं पाहते ते सर्व सांगितलं.